नमस्कार मित्रांनो, चर्चा विकासाची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही नागरिकांसाठी महत्त्वाकांक्षी योजना घेऊन येणार आहोत. तरी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक व शेअर करा. आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या एका महत्त्वपूर्ण अपडेट विषयी माहिती पाहणार आहोत. आपल्याला सगळीकडे एकच चर्चा पाहायला मिळत आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. परंतु हा फॉर्म भरत असताना रेशन कार्डमध्ये नाव नसल्यामुळे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी नागरिकांसमोर अनेक समस्या निर्माण होत आहे. अनेक विवाहित महिलांचे रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट नाही, परंतु रेशन कार्ड मध्ये नाव कमी करणे व नाव समाविष्ट करणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे आहे. परंतु शासनाच्या पुरवठा विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत महिला भगिनींचे नाव कमी करणे व नाव समाविष्ट करणे पूर्णतः निशुल्क केले आहे. तसेच महिलांनी केलेले अर्ज तात्काळ स्वीकारून मार्गी लावले जाणार आहेत. त्याबरोबरच रेशन कार्डसह आवश्यक कागदपत्रांसाठी अडवणूक, दिरंगाई किंवा पैशाची मागणी केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होणार आहे. त्यामुळे ज्या महिला भगिनींचे नाव अजूनही रेशन कार्डमध्ये नसेल त्यांनी तात्काळ करून घ्यावे. आज आपण एका महत्त्वपूर्ण अपडेटबद्दल माहिती पाहिली आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी चर्चा विकासाची या चॅनलला सबस्क्राईब करा व माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्हिडिओ शेअर व लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन योजनेसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.